नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कांदा पोहे बघणार आहोत, एकदम मऊ लुसलुशीत। तर मग चला सुरू करूया आणि साहित्याकडे वळूया। इथे पोहे घेतले, एवढे पोहे 3 लोकांना आरामात पुरतात। 3 ते 4 लोकांना, 3 म्हणजे 4 डिश होतील यामध्ये। थोडीशी कोथिंबीर, 2 मीडियम साइजचे कांदे, कढीपत्ता, हिरवी मिरची कमी अधिक करू शकता, मोहरी, जिरं, हळद, चवीपुरतं मीठ, शेंगदाणे ऑप्शनल आहे, नसतील आवडत पोह्यांमध्ये नाही टाकले तरी चालतात। आणि गार्निशिंग साठी ओलं खोबरं घेतलंय। आता मी कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची कट करून घेते। पोहे पण भिजवून घेते। पोहे धुवून घेतले इथं मी। तुम्ही पोह्यांचा कुठला प्रकार वापरताय त्यानुसार त्यामध्ये पाणी ठेवायला लागतं। 2-3 प्रकार असतात पोह्यांमध्ये, त्यामुळे आता पोहे स्वच्छ धुवून मी अगदी थोडंसं पाणी ठेवून असे छान भिजलेत पोहे, बघू शकता। 5 मिनिटं झाले पोह्यांना भिजून। आणि कांदा पोहे म्हटलं की भरपूर कांदा, त्यामुळे कांदा चिरून घेतलाय आणि मिरची। आता आपण फोडणी देऊया। कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय, 1 ते 1.5 पळी। आणि रेसिपी पूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये शेंगदाणे घेतलेत, हे टाकून घ्यायचे। शेंगदाणे आपल्याला मस्त आपण चिवड्यासाठी जसे भाजून घेतो, तळून घेतो, तसे तळून घ्यायचे। शेंगदाणे आता छान तळून झाले, काढून घेते मी आता एका भांड्यामध्ये। आता याच तेलामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान तडतडू द्यायची। अर्धा चमचा जिरं पण छान फुलू द्यायचंय। कट करून घेतलेली हिरवी मिरची पण छान फ्राय होऊ द्यायची आपल्याला। इथं छान तळून घ्यायची आहे। फोडणी कमी गॅसवरच करायची आहे आपल्याला। मिरची छान तळून झाली की आता कांदा टाकून घेते। कांदा आपल्याला आपण भाजीला परततो तेवढा परतायचा नाहीये, एकदम लाल गुंड असा, त्यापेक्षा थोडासा कमी परतायचा आहे। दाखवते मी पुढं। आता कांदा छान परतलाय, बघू शकता। खूप असा ब्राऊन रंगावरती भाजला नाहीये मी। आता इथं कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची। कढीपत्त्याची पानं एकदम निब्बर असली तर स्टार्टिंगला टाकली तरी चालतात, पण ही कवळी त्यामुळं मी कांद्यामध्ये टाकते। तेलात टाकली असती तर ती काळपट पडली असती म्हणून। आता कांदा छान परतलाय, गॅस कमी केला। पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे। हळद पण छान परतून घ्यायची आपल्याला इथं, त्यामुळे पोह्यांना रंग वगैरे खूप छान येतो। आणि पोहे भिजले तरी पण कढईमध्ये पोहे टाकताना अगदी 2 ते 3 चमचे पाणी पुन्हा आपल्याला पोह्यांमध्ये असं वरनं शिंपडायचं आहे आणि पुन्हा असे मिक्स करून घ्यायचे सगळे छान। ही टीप आहे तुमच्यासाठी। यामुळे पोहे 2 ते 3 तास एकदम असे मऊ तसेच्या तसे राहतात। आपण जसे गरम करतो तसेच्या तसे एकदम। त्यामुळे असे मोकळे सुटसुटीत करून घ्यायचे खाली ताटामध्ये किंवा तुम्ही कुठल्या भांड्यात घेतले ते। आणि असं थोडंसं 3 ते 4 चमचे पाणी टाकून घेतलंय मी। आता तुमची किती पोहे आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती पाणी लागेल। आता आपण पोहे कढईमध्ये टाकून घेऊया। आता पोहे छान मिक्स करायचे आणि छान परतून घ्यायचे। आणि गॅस कमी ठेवायचा नाहीये पोहे परतताना। पोहे एकदम फुल गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायचे। आता थोडे मिक्स झाले की आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय।
आणि मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर। खूप जास्त वेळ परतायचे नाही पोहे, फक्त 5 मिनिटासाठी पोहे परतू। 2 मिनिटं पोहे सगळे असे मिक्स छान परतून घेतले आणि आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। गॅस मीडियम केलाय मी। 2 मिनिटं झाली आहेत बघा, किती छान झाले आहेत पोहे, एकदम असे झाकण ठेवल्यामुळे असे छान फुगतात ते। आता सगळ्यात शेवटी आपण तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घेणार आहे। सगळ्यात शेवटी टाकायचे म्हणजे मऊ पडत नाही शेंगदाणे। मिक्स करून घेते आणि आता सर्व करते। मऊ लुसलुशीत कांदा पोह्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।